ठोक जोऱ्यात चेन ठोक ना जब सत्य आता मार नाही नाही तसं नाही तसं नाही ते घन घेन घन घन त्याच्या मधातून घरून असा रक्कन वळ ते घन तर घे देवाला त्याच्या याच्यात टाक रक्कन झटका मार तो इकडं वल्ल्यासारखा निघते ते नाही भयानक भयानक त्रास द्यायला लागला हे नट नाही रे पोई किती दिवस झाली निघाला नाही ते ते घन हे याच्यात घाल याच्यात असा असा ओढल्यासारखं कर झटक्यानं येते का पाय बाहेर हां तसं नाही रे तू ऐकच ओढल्यासारखं हां घे मोठा घेऊन घ्या लागला मोठं पाहिजे होतं मग एकदम बंपर चांगलं घुसते का थोडी घुसते तिकडून घाल चापड इकडून ते तर डायरेक्ट गाला पाडते थांब सापडलं थांब थांब आणतो भयानक आखरीला यशस्वी असं काय म्हणते यशस्वी प्रयत्न झालेला आहे आमचा नट निघाला म्हणलं पाय आमच्या 4 दिवसापासून काढत होती पण निघाला नाही पण आज नट निघाला चांगली फस होती मला आज सकाळीच सांगितलं म्हणलं कुठं पडला तर पण गाला तो नाही आता आईलच कमी निघाला ते हे आमच्या आई चालली पाहिजे आता सर्वे करायला फसली होती ती खूप दिवसानंतर आमची रुपूताई तर खूप दिवसानंतर आमची रुपूताई आमच्या गावली आली जवळपास 15 वर्ष झाली आली नव्हती ते तर आज आली ते आणि ते आल्याबरोबर नट निसटला किती कमाल 4 दिवस झाले पोईन भाऊ झटके घ्यायला लागला पण एक नट नव्हता निसटत रुपूताई आल्याबरोबर निसटला ते बी खुर्चीवर बसल्या बसल्या निसटला ते एवढा भिला ते नट इकडं आमच्या आई हरभरा खायला लागली लय म्हणजे लय कसं वाटते नट निघाल्याबद्दल 2 शब्द आहे नट निघाल्याबद्दल हो का हो का मदत म्हणून जमला आहे ना असा आमचा चना आहे आता वाया लागला बाकीच्या याचा पूर्ण चना वाढून गेला आमचा अजूनही वल्लाच आहे भरलाही नाही वाटते बरोबर नाही बाई भरलाच नाही पोचट आहे ती बारकावलाच होती पाणी कमी पडलं का त्याले होय पाणी कमी पडलं का त्याले हा येस होतो ना एवढं पुरं हार्वेस्टर आमचं सर्व्हिसिंग करणं आहे त्याच्यानंतर याच्या अंदाजं थ्रेशर चेंज करणं आहे सोयाबीनचं जाऊन गव्हाचं लावा लागते आता पैन भाऊ म्हणून लागला हे पुल्ली निघते का कोणची पुल्ली हे काऊन काढतो तू काढा लागते पडली काढ ना मग अंदर ठोका लागते ठोक ना मग काय मी आता हे पुल्ली काढणार आहो निघते का नाही माहित नाही काऊन की पुरी जाम झालेली आहे आजपर्यंत हिला काढलं नाही 3 वर्ष झाली आता फर्स्ट टाइम हिच्यावाला सर्व्हिसिंग होणार आहे तर आमच्या हार्वेस्टरचं बरंच काम अजून बाकी राहिलेलं आहे हे समोरचं काम पॉईंट पाहून केले नटबोल्ट जे होते खराब झालेले तुटतात ते बसवले ऑइलिंग केलं आणि याच्या अंदरचं ते थ्रेशर आहे सोयाबीनचं हे चेंज करणं आहे याच्या अंदर लावावं लागणार आहे गव्हाचं केलेलंही मोठं झंझट राहणार आहे कारण हे जे पुल्ली दिसायला लागली हे पुल्ली लय भारी आहे काढल्याही जात नाही लवकर आणि बसवल्याही जात नाही लय त्रास होते हे थ्रेशर आहे गव्हाचं हे वालं गव्हाचं थ्रेशर हे अंदर बसल्या जाणार आहे आणि ते सोयाबीनचं बाहेर काढून इथे ठेवणार आहोत आम्ही हा लेकांना तर अशा प्रकारे आमची दुसरी पिन क्वार्टर पिन इथून निघाली आता हे पुरा बंब्या पा पोईन भाऊ कसा बलिदान लावणार आहे मग तो ताकद लावणार आहे पट्टा खडाला
पट्टा काढा लागते म्हणजे. दोन तिकडं मस्त पळा लागले, दिशा नाही लागली बघ. आता पॉईंट भाऊ पट्टा काढा लागला. धरू का? थांबा आता मी धरतो. अजून याचं बरंच काम बाकी राहिलेलं आहे, पण आता एवढं आम्ही इथं एंड करतो कारण की आता बाकीचे काम करावं लागते. त्याच्यानंतर बाकी आता पुरं थ्रेशर कसं बसवतो आम्ही त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवतो. पण आता व्हिडिओ इथं एंड करतो. तो पण जय महाराष्ट्र जय शिवराय. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.